श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नमस्कार भाविक मित्रांनो, आपल्या सनातन संस्कृतीमध्ये काळ्या धाग्याला खूप महत्त्व आहे। लहान मुलांच्या पायात, नवीन गाडीला किंवा घराच्या मुख्य दरवाजावर आपण नेहमी काळा धागा बांधतो। पण तुम्हाला माहीत आहे का, हा काळा धागा प्रत्येकाचेच भाग्य बदलतो असे नाही। ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींसाठी हा धागा अत्यंत शुभ असतो, तर काही राशींनी तो बांधल्यास मोठे नुकसान होऊ शकते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सविस्तर जाणून घेणार आहोत। 2 मुख्य विषय, काळा धागा आणि ज्योतिषशास्त्र। ज्योतिषीय मान्यतांनुसार काळा रंग हा शनी ग्रहाशी संबंधित मानला जातो। शनी हा कर्म, शिस्त आणि संयमाचा देव आहे। 7.5 शनिदोष किंवा राहुकेतूच्या वाईट नजरेपासून वाचण्यासाठी काळा धागा एक संरक्षणात्मक कवच म्हणून काम करतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे। 3 या राशींना होतो प्रचंड फायदा। स्क्रीनवर मकर आणि कुंभ राशीचे चिन्ह दाखवावे। मकर आणि कुंभ या दोन्ही राशींचा स्वामी स्वतः शनिदेव आहे। त्यामुळे मकर आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी काळा धागा बांधल्यास त्यांच्या जीवनात शिस्त येते, आर्थिक स्थैर्य लाभते आणि मानसिक शांतता मिळते। मिथुन आणि कन्या या राशींचा स्वामी बुध आहे। संवादातील अडथळे किंवा मानसिक अस्थिरता दूर करण्यासाठी या राशीच्या लोकांनाही काळा धागा सकारात्मक ऊर्जा देऊ शकतो। 4 या राशींनी बाळगावी कमालीची सावधानता। स्क्रीनवर मेष, वृश्चिक आणि सिंह राशीचे चिन्ह दाखवावे। मेष आणि वृश्चिक या राशींचा स्वामी मंगळ आहे। ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ आणि शनी यांच्या ऊर्जेमध्ये संघर्ष असतो। त्यामुळे या राशीच्या लोकांनी काळा धागा बांधल्यास अनावश्यक तणाव किंवा मानसिक अस्वस्थता वाढू शकते। सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे, जो शनीचा शत्रू मानला जातो। त्यामुळे सिंह राशीच्या लोकांनीही काळा धागा बांधताना विचार करावा। कर्क राशीच्या व्यक्ती खूप संवेदनशील असतात, त्यामुळे त्यांच्यावरही याचा विपरीत परिणाम होऊ शकतो। 5 काळा धागा बांधण्याचे नियम आणि समजुती। काळा धागा कसा बांधावा याबद्दलही काही नियम सांगितले जातात। महिलांनी सामान्यतः डाव्या पायात आणि पुरुषांनी उजव्या पायात काळा धागा बांधावा। काही जण तो मनगटावर किंवा गळ्यातही धारण करतात। विशिष्ट मंत्रोच्चारानंतर किंवा शुभ दिवशी गाठी मारून हा धागा बांधल्यास मनाला सकारात्मकता आणि मानसिक समाधान मिळते। 6 मानसशास्त्रीय दृष्टिकोन आणि समारोप। मित्रांनो, विज्ञान आणि मानसशास्त्राच्या भाषेत याला प्लेसिबो इफेक्ट म्हणतात। जेव्हा आपली एखाद्या गोष्टीवर तीव्र श्रद्धा असते, तेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपण सकारात्मकतेने काम करू लागतो। शेवटी काळा धागा हा श्रद्धेचा आणि प्रेरणेचा भाग असू शकतो, पण आपले यश, आनंद आणि समृद्धी ही आपल्या परिश्रमावर, योग्य निर्णयांवर आणि सकारात्मक विचारांवरच अवलंबून असते। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्ही काळा धागा बांधता का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।